देश में ओबीसी, अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति का आरक्षण खतरे में है। लोकसभा चुनाव में संविधान व लोकतंत्र महत्वपूर्ण मुद्दे साबित हुए हैं, तो वहीं लोकसभा चुनाव में आरक्षण का मुद्दा महत्वपूर्ण साबित होने की बात वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर ने मंगलवार को आयोजित पत्र परिषद के दौरान लगाया। याला टार्गेट केल्या जाते एवढंच फक्त वंचित बहुजन आघाडी। ये सेम प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने एकंदरीत असं म्हणता येईल की नॉन रिझर्व क्लास साठी लावलं असतं, तर एक जनरल प्रिन्सिपल म्हणून त्या ठिकाणी ठरवलं असतं। या अर्थी त्यांनी असणारं हे जनरल क्लास साठी सुद्धा सेम प्रिन्सिपल लावलं नाही। त्याच्यासाठी असं म्हणता येईल की एससी एसटी ला टार्गेट केल्या जाते अशी असतात। त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्ट दुसरं असं नमूद करते की ऍज फार ऍज त्यांनीच वापरलेला शब्द मी वापरतोय की ट्रायबल जे आहे यांना रिझर्वेशन म्हणून 1.7% पर्यंतच ज्युडिशरी मध्ये आलेला आहे हे नमूद करते सुप्रीम कोर्ट। पण त्याचबरोबर असंही म्हणते की हे 1.7% जे ज्युडिशरी मध्ये आलेले त्यांना तुम्हाला सगळं क्रिमिनल कॉन्ट्रडिक्टरी मी असं एका बाजूला तुम्ही एक्सेप्ट करताय की जिथे 7.5% ट्रायबलचं ज्युडिशरी मध्ये पाहिजे तिथे फक्त 1.7% आहे ज्युडिशरी मध्ये, आणि 1.7% विल बी ट्रीटेड एज क्रिमिनल। याचा अर्थ की त्यांनी एकदा असणारं आरक्षण घेतलेलं आहे, यापुढे त्यांना आरक्षण मिळणार हे कॉन्ट्रडिक्शन मी ज्या अर्थी मानतोय त्याअर्थी हा या दोन्ही वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात ज्याला आपल्याला म्हणता येईल इश्यू झालेला आहे। आणि असं एकंदरीत दिसते की वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा त्यांच्या पुढे मार्ग नाही असं त्या ठिकाणी दिसते की वंचित बहुजन आघाडीच हा फर्मली स्टँड घेत आहे की हे जजमेंट पॉलिसी ले डाऊन करत आहे, आणि पॉलिसी ले डाऊन करणं हे सुप्रीम कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे का ह्याला चॅलेंज करत आणि म्हणून एकंदरीत असं म्हणता येईल की हे जे इलेक्शन आहे या क्लास पुरतं जे आहे ते सिरियसली घेतात असं त्या ठिकाणी म्हणतात। दुसऱ्या बाजूच आपण असायला बघितलं तर जो नॉन रिझर्व क्लास आहे, जनरल क्लास आहे, या जनरल क्लासकडे पाहत असताना त्याचे जे कन्सर्न आहे त्याचं दुर्लक्षित मला कुठेतरी दिसतं। वंचित बहुजन आघाडीने उभ्या करण्याचा प्रयत्न केला। इट माइट बी अन ओल्ड इश्यू ज्याला म्हणता येईल, आणि आम्ही तो असताना शरद पवारांमार्फत निर्माण केला की शरद पवार आणि दाऊद इब्राहिम याचे कधी संबंध चेक केले नाही। या दोघांचे संबंध आहेत असा मी त्या ठिकाणी मानलो। दोन 2000 सालापर्यंत आपण असताना वेगवेगळे बॉम्ब ब्लास्ट त्या ठिकाणी बघितलेले, वेगवेगळ्या लॉ अँड ऑर्डरचे सिच्युएशन त्या दोघांच्या निमित्ताने उभे झाले, पण नोबडी चेक्ड। आणि पुन्हा आपल्याला असं दिसते की परिस्थिती पुन्हा बदलते।
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशाच्या निमित्ताने पूर्णपणे परिस्थिती बदलली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ISI इझी ह्या ज्या संघटना होत्या नॉन स्टेट प्लेयर, पण नॉन स्टेट प्लेयर असल्यामुळे त्यांच्याकडे अट्रॅक्शन झालं अशी परिस्थिती. आज पुन्हा आपल्याला असं दिसतंय की हे दोन स्टेट्स वेगवेगळ्या समूहाला अट्रॅक्ट करताना आपल्याला असताना दिसतो. आणि खास करून मी असताना मुस्लिम समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी असताना आपल्या इथे असणारा एक फोबिया आणि तो फोबिया म्हणजे आपल्याला असं दिसतंय की प्राईम मिनिस्टर स्वतः त्या ठिकाणी वापरायला लागला. योगीने तर सुरुवात केलं, प्राईम मिनिस्टर पर्यंत त्यांनी असं पिकअप केलं आणि ते म्हणजे बटेंगे तो कटेंगे, बटेंगे कटेंगे. पुन्हा आपल्याला रेफरन्स तिथे असताना हिंदू मुसलमानांचा त्या ठिकाणी. आपण सध्याची परिस्थिती बघितली, ओबीसी घ्या किंवा SC घ्या, आरक्षणाचा प्रश्न घ्या, आपल्याला निश्चितपणे दिसतंय की त्यांचे अधिकार गेलेले आहेत, पण कोणी घालवलेले. तर मुस्लिमांचा रोल आपल्याला कोणी दिसत नाही, कारण का ते सत्तेमध्ये नाही. त्यांचे अधिकार काढण्याचा असताना भाग जिथे म्हणता येईल की तिथे असताना सवर्ण सरकार, मी वापरण्यासाठी सवर्ण सरकार त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आज जे प्राईम मिनिस्टर आणि योगी जे म्हणतात त्याला काही अर्थ राहत नाही. त्या रेफरन्स मध्ये मी असताना म्हणतोय की देशाची परिस्थिती कुठलाही राजकीय पक्ष लक्षात आणि म्हणून उद्याची डेव्हलप होणारी जी परिस्थिती आहे तिच्याकडे आपल्याकडे साधं लक्ष येईल. आपण नेहमी चर्चा जी करत असतो ती धर्म आणि जात एवढ्या पुरतच आपण मानतो. आणि त्याच्याशी असताना आजचे प्रश्न महत्वाचे. या ठिकाणी थांबतो. आपल्याला आपका इशू फक्त एवढंच आहे का SC ST बाकी पण विविध इश्यूज आहेत? फार मोठा इश्यू मांडलाय जो आपल्या लक्षातच आला नाही. तो 2 महिन्यापूर्वी निर्णय झाला, मी फक्त उल्लेख केला. तेव्हा वायडर इश्यू मांडलाय जो आपल्या लक्षातच आलेला नाही. 2 महिन्यापूर्वी दुर्दैवाने मी असं म्हणेन की तीच परिस्थिती आज मला दिसते. मी जाता जाता फक्त असताना मांडला आणि ती SC STच्या संदर्भात ही सध्याची परिस्थिती. मी नंतर असताना जो जनरल क्लासकडे ज्यावेळेस असताना येताना मांडला की आपण जगामध्ये चाललेल्या परिस्थितीकडे बघितलंच नाही. आणि म्हणून मी पुन्हा आलो की प्राईम मिनिस्टर आणि योगी यांनी जे मांडलेलं आहे तिथे मी आणून आपल्याला सोडलं. त्याच्याकडे आपण असं दुर्लक्ष केलं, पुन्हा आम्हाला असं जाती आणि धर्मामध्ये आणून टाकलं. मी मानतोय की दुर्दैव आहे की वी आर नेव्हर रेडी टू लुक इन टू दी रिअल इश्यूज, असं माझं आरोपच इथल्या व्यवस्थेवरती आहे.
की ज्याच्यामध्ये प्रेसही आहे, मी असं ज्याच्यामध्ये चॅनलही असं मी तिथे आलो. आय एम नॉट एक्सक्लुडिंग. म्हणजे सध्या असणारं जर परिस्थिती आपण असायला पाहिली की 2 दिवसापूर्वी असं एक स्टेटमेंट केलं होतं. ते मौलवींच्या संदर्भातलं असणारं स्टेटमेंट केलं होतं, उलेमांच्या संदर्भातलं असणारं स्टेटमेंट. आज आपण असताना पाहताय की सर्व उलेमा यांनी आम्हाला असं टाळलं. वाय तर मला कळत नाही. मी त्यांच्या पुढे असणारा एक प्रश्न मांडला आणि तो म्हणजे हे सर्व आदरणीय आहेत. मी असं म्हणतो, उलेमा असेल, मौलवी असतील, हे आदरणीय. मी फक्त त्यांनी असं लक्षात घेतलं नाही, ते असताना फक्त त्यांच्या पुढे लक्षात, आणि ती म्हणजे की महाराष्ट्रातल्या 32 आणि आपल्याला असं दिसतंय की त्याबाबत तिसरा कॅन्डिडेट वंचित बहुजन. मी साधा प्रश्न असा मांडला होता की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने, देयर इज नो आन्सर. पण आम्ही टार्गेट करायला दिसतोय, मला त्याच्यातला आम्ही टार्गेट झालेलं असलं तरी मी चिंता आणि व्यथा व्यक्त करतो. मी तसंच म्हणतो की आजची परिस्थिती लक्षात घेत असताना आम्ही फक्त जातीपुरतं आणि धर्मापुरतं मर्यादित राहतो, एवढाच साधा म्हणतो की होल ग्लोबल सिच्युएशन आपण लक्षात घ्या. आणि होल ग्लोबल सिच्युएशन लक्षात घेत असताना आमच्या अजेंड्याकडे कोणीच बघत नाही. मी त्याच्यातला एक महत्वाचा प्रश्न मांडतो आणि तो पुन्हा मांडतो आपल्यासमोर, आणि तो म्हणजे जगाची डेमोग्राफी आपण असताना बघितलं. आपण फक्त एम्प्लॉयमेंट हे फक्त मिडल ईस्टकडे बघतो. माझं म्हणणं असं आहे की आत्ताच्या ग्लोबल सिच्युएशन मध्ये आम्हाला ऍटिट्यूड बघणं भाग आहे. त्याच्यामध्ये की नाही, जगाची परिस्थिती बदलली, निश्चितपणे जगाची परिस्थिती बदललेली, पण बदललेल्या परिस्थिती बरोबर त्यांची अपेक्षा वाय वी आर नॉट बीइंग एक्सेप्टेड, मी असं म्हणेन, इन दी युरोपियन कंट्रीज, इन दी स्कॅन्डिनेव्हिया. याच्याकडे आपण बघितले का? तुम्ही म्हणत नाही का नाही आपल्याला स्वीकारल्या जात आहे, तर त्यांचा एक कन्सर्न आहे, आणि त्यांचा कन्सर्न असा आहे की वी शुड नॉट बी रूल्ड बाय मी. म्हणजेच उद्याचा येणारा मायग्रंट, उद्याचा येणारा बाहेरचा लेबर हा कधी नाही कधीतरी आमच्या देशामध्ये नागरिकत्व स्वीकारला. हा नागरिकत्व स्वीकारला तर उद्या आमच्यावरती राज्य करतात. इट्स अ कन्सर्न. आम्ही त्याला स्वीकारतो, आम्ही त्याला एक्सेप्ट करतो. आर वी रेडी टू अड्रेस दिस इश्यू? आम्ही बघायला तयार नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो की वी हॅव रेज सो मेनी इश्यूज इन आवर, पण बघायला आम्ही तयार. एम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा कन्सर्न. आर वी रेडी टू ऍड्रेस इट? नाही. आम्ही दिलेला मार्ग आहे. आम्ही काय म्हणतोय की या ज्या सगळ्या कंट्रीज यांचं एक कन्सर्न आहे. कन्सर्न काय आहे? वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड. आम्ही एक्सेप्ट करतो, वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड बाय मी. वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड बाय मी म्हणजे काय? की
की they are ready to accept as far as employment. But they don't want you forward. Are you ready to address it? आमच्याकडे सोल्युशन. Yes. आघाडीच्या उमेदवाराबद्दल काय परसेप्शन आहे? मी जसं म्हणालो की बा तुम्ही परसेप्शन तुम्ही फक्त पुन्हा आता मी जसं म्हटलं की एम्प्लॉयमेंट आम्ही एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करू शकतो पण आम्ही रेडी टू लुक इन टू अवर्स नाही त्याच्यामुळे इतिहास सर्व ओव्हरऑल रिजनरेशनची गरज आता मी जसं म्हटलं की एम्प्लॉयमेंट मला एम्प्लॉयमेंट तयार करायचं आहे येस आम्ही आमच्या अजेंडामध्ये फॉलो आय यू रेडी टू लुक इन टू मतदार म्हणून मी आपल्याला तुम्ही आमच्या बाजूने उभे राहणार नाही याची मला गॅरंटी आहे आम्ही तुमचा मतदार होणारच नाही का आम्ही दलित आहोत का आम्ही मुस्लिम का आम्ही आदिवासी का आम्ही मागास ही लाईन इज सेट म्हणून मी मगाशी म्हटलं की आय यू रेडी टू गो बियॉन्ड दॅट नाही कारण का आम्ही सवर्ण नाही आहोत तुम्ही आम्हाला मतदान करणारच नाही आमचा प्रयत्न चालू अरे आपण सवर्ण म्हटलं नाही तुम्ही लुक एट दी अजेंडा आज मी त्या पद्धतीने बोलायला लागलो तर तुम्ही शॉक व्हाल या 5 मतदारसंघामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये कुणबी आपण उमेदवार प्रमुख नाही कुणबी हा रेस्ट ऑफ दी महाराष्ट्रामध्ये मराठा आपण as far as these two parties आम्हाला दोन बघितलं तर वी हॅव मूव्ड आउट पण ते एक्सेप्ट केलं ना बाळासाहेब तुमची भूमिका फार राहिली नाही ना जसं तुम्ही एकाला सपोर्ट दिला नागपूरमध्ये मग नागपूरमध्ये महाराष्ट्रात असं नाही फक्त भारी बहुजन फक्त महासंघ 2 ठिकाणी तुम्ही असं म्हणाल भारी बहुजन महासंघ 2 ठिकाणी फक्त तुम्ही म्हणाल तर आम्ही मेड एन एक्सेप्शन आणि त्याचं कारण असं होतं की ते त्याची गरज होती म्हणजे नागपूर एक म्हटलं तुम्ही असं आणि बारामती असं त्याने मागितलं आमच्याकडे आम्ही दिला तुम्ही आता त्याला म्हणाल की आम्ही असताना स्थिर राहू दॅट इज युअर नजर का दिला तुम्ही आम्हाला विचारलं नाही तुम्ही काय एक्युजेशन करून बसला ते काय आम्ही म्हटलं बा तुम्ही एक्युजेशन करायचं असली करा वी फाउंड इट दिस मतदारांनी एक्सेप्ट केलं की संविधान आणि लोकशाही वॉज दी इम्पॉर्टंट तुमच्या पुरतं सोडून द्या हो मतदारापुरतं तुम्ही द्या मतदारापुरतं असताना संविधान आणि कॉन्स्टिट्यूशन वॉज इम्पॉर्टंट त्या दृष्टीने त्यांनी मतदान केलं आज तुम्ही मला म्हटलं या दृष्टीने घ्या आजच्या निवडणुकीत तुम्ही कशामध्ये मतदान करा एव्हरीबडी इज ऑप्टेड राईट आरक्षण हा इश्यू सर तुम्ही वर्गीकरणावरती आता थोड्या वेळापूर्वी बोला आता वर्गीकरणामध्ये मध्यंतरी राहुल गांधींनी पण एक स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी आपला एक अनुभव शेअर केला होते आपल्या भाषणामध्ये आम्ही ठोकून काढलं होतं हा तर त्या संदर्भात आपण मला तेच विचारायचं आहे की बा आपण वर्गीकरणामध्ये आपल्याला वाटते का की ओपन कॅटेगरीज जनरल मध्ये यांचं पण वर्गीकरण व्हावं माझं म्हणणं असं आपलं म्हणणं आहे आहे बेसिकली तुम्ही जेव्हा वर्गीकरण मी म्हणून मगाशी म्हणतो की मी ऐकलं नसेल मी असं म्हणतो की सुप्रीम कोर्ट वर्गीकरण करत असताना एससी एसटी त्यांनी जनरल कास्टच्या वर्गीकरणाच्या बद्दल हात लावला का नाही का नाही लावला उद्या आम्ही असं म्हणतो की वर्गीकरण तुम्हाला
क्लासिफिकेशन करायचं असेल, यू जस्ट कांट टेक वन स्मॉल क्लास आणि त्याचं वर्गीकरण. यू हॅव टू थिंक एज आपला हा एजेंडा राहील का? सत्ता ते आम्ही दाखवतो. इस दिवाली आपके घर बढ़ेगी रौनक, हर कोना सजेगा गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स के साथ। ये है नागपुर शहर का सबसे चर्चित शोरूम, जहां आपको मिलेगा सोफा, बेड और सभी होम फर्निशिंग आइटम्स किफायती दाम में। गजानन फर्नीचर लाया है दिवाली के मौके पर बम्पर ऑफर, जहां आपको मिल सकता है अप टू 30% ऑफ, और इस दिवाली लेबर एंड ट्रांसपोर्ट चार्जेस भी बिल्कुल फ्री, फाइनेंस भी अवेलेबल। तो देर किस बात की, आज ही विजिट कीजिए गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स। इनका पता है प्लॉट नंबर 172, टिकले भवन, वैशाली नगर, कमाल चौक, अपोजिट महात्मा पुलिस स्कूल, नागपुर। For more details, contact them on 9699669098 and 8657777797.